मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोहन वनखंडे युवा प्रतिष्ठानने आज मिरजमधील बापूजी साळुंखे महाविद्यालयामध्ये भव्य अशा रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं। सदर मेळाव्यात अनेक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता। त्याचबरोबर जिल्ह्यातील हजारो तरुणांनी याचा लाभ घेतला। आज माझ्या 51व्या वाढदिवसानिमित्त मोहन वनखंडे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य असा रोजगार मेळावा आयोजित केला होता आणि मला आनंद वाटतो की या रोजगार मेळाव्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या 27 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि या 27 नामांकित कंपन्यांमध्ये मुलाखत देण्यासाठी जवळजवळ 500 ते 550 मुलांनी आतापर्यंत तरी सहभाग नोंदवलेला आहे। त्याचबरोबर आपल्या सांगली जिल्ह्यात ज्या विविध महामंडळाची कामं करणारे कार्यालयीन जे कर्मचारी आहेत तेही इथं 9 स्टॉल विविध महामंडळाचे लावलेले आहेत आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून जे उद्योजक बनू इच्छित आहेत असे काही तरुण त्या महामंडळ स्टॉलला भेट देत आहेत। आता मुलाखतीचा कार्यक्रम चालू आहे आणि मला अपेक्षा आहे की आज किमान 250-300 युवकांना बेरोजगार तरुणांना आज या वाढदिवसाच्या निमित्तानं संधी या नोकरीची मिळेल। एक्झॅक्ट आकडा हा संध्याकाळपर्यंत आपल्याला कळेल, पण अजूनही मुलाखती चालू आहेत। याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी मोफत करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलला आपण 10 टीव्ही संच आणि त्याची डिश आज आपण माझ्या वाढदिवसानिमित्त या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्याचं नियोजन केलंय। असे विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा माझा 51वा वाढदिवस साजरा होतोय। मला आनंद वाटतोय।